मंगळवारी शेवटचा दिवस असल्यामुळे सर्व पक्षाच्या वतीने पदयात्रा काढण्यावर जोर देण्यात आला। यावेळेस प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवार नागेश पाटोळे, पौर्णिमा हरिजन यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून ढोल ताशांच्या गजरात पुणा नाका ते सम्राट चौक येथील बुद्ध विहार इथपर्यंत पदयात्रा काढली। यावेळेस उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच डॉक्टर नितीन ढेपे यांनीही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या सोबत मतदारांना मतदानाचे आवाहन केले। सध्याची ही महापालिका निवडणूक संविधान आणि लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवणारे हे मस्तवाल सत्ताधारी पक्ष आणि प्रस्थापित पक्ष, त्यांच्या विरुद्ध संविधानावर श्रद्धा ठेवणाऱ्या आणि प्रामाणिक आणि स्वाभिमानी असणाऱ्या वंचित बहुजन आघाडी या संविधानवादी पक्षांची अशी ही थेट लढत आहे। वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच उमेदवारांना सोलापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये सर्व स्तरातून, सर्व जातीतून, सर्व वेगवेगळ्या घटकांकडून मोठा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। आणि मला सांगायला आनंद वाटतोय की या सोलापूरच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये हे लोकशाहीवादी आणि संविधानवादी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येणार आहेत आणि आम्ही त्याची तयारी करत आहोत। मी नागेश विलास पाटोळे, वंचित बहुजन आघाडीकडून अनुक्रमांक 5 मधून मी लढत आहे। तरी मला मोठ्या प्रमाणे प्रतिसाद सर्वांचा मिळत आहे आणि असं जातीभेद न करता सर्वजण मोठ्या संख्येने आम्हाला मदत करत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने लवकरच आम्ही विजय मिळवू आणि सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटी हे नव्याप्रमाणे करू। पौर्णिमा संजय शेखर हरिजन, प्रभाग क्रमांक 5 क मधून वंचित बहुजन आघाडीकडून ही लढत लढवत आहे आणि मी एक महिला आहे म्हणून मी महिलांना पहिला प्राधान्य देईन आणि त्यासाठी महिलांना रोजगार उपलब्धसाठी मी जिल्हा उद्योग केंद्राकडून घरगुती लघु उद्योगाची म्हणजे स्थापना करेन आणि त्यांना घरगुती काम मिळून रोजगार मिळावा, मी पहिला हा निश्चय करेन आणि महिलांना सक्षम करण्यासाठी मी पहिला प्राधान्य देईन।